नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण तिसरा प्रॉब्लेम सॉल्व केला होता आणि हे तिन्ही प्रॉब्लेम जे आपण केलेत ते सगळे सॉल्व्ड प्रॉब्लेममधले होते. म्हणजे तुमच्याकडे सोल्युशन टेक्स्टबुकमध्ये दिलेलं होतं. या प्रॉब्लेमच्यामध्ये आता आपण जो एक्सरसाइज किंवा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आहे ते सॉल्व करणार आहे. पेज नंबर 4.48 जे आहे त्याच्यावरचा फोर्थ प्रॉब्लेम आहे हा. ए लिमिटेड लीज्ड अ पीस ऑफ लँड फ्रॉम बी लिमिटेड. एनी बीकडनं लीजवर घेतलं आहे. एनी बीकडनं लीजवर घेतलं म्हणजे तुमचा लेसर आला बी आणि लेसी कोण झाला ए. ओके. फॉर अ पिरियड ऑफ 10 years फ्रॉम 1 January 2015. आता त्याच्यात कंडिशन काय काय दिल्यात बघा. ए लिमिटेड शाल पे मिनिमम रेंट ऑफ ₹1500 पर इयर फॉर द फर्स्ट इयर. पहिल्या वर्षीचा मिनिमम रेंट आहे ₹1500. तो आता मी इथे लिहून टाकतो. फॉर द फर्स्ट इयर विथ ॲन ॲन्युअल इन्क्रीज ऑफ ₹200 इन एव्हरी सबसिक्वेंट इयर. आणि पुढच्या प्रत्येक वर्षी ₹200 काय तुमचं इन्क्रीमेंट आहे किंवा इन्क्रीज आहे. आता ₹200 इन्क्रीज म्हणजे सेकंड इयरला होणार 1700, मग 1900, मग होणार 2100 आणि लास्ट इयरला होईल तुमचं 2300. म्हणजे मिनिमम रेंट तुमचा फिक्स न ठेवता सलग दरवर्षी तुमचं ₹200 काय तुमचं इन्क्रीज आहे त्याच्यामध्ये. इन द मिनिमम रेंट मर्जिंग इन टू रॉयल्टी ऑफ ₹0.25 पर टन. त्यामुळे रॉयल्टीचा रेट आहे 0.25. ओके. विथ अ पॉवर टू रिकवर द शॉर्ट वर्किंग्स इन द फर्स्ट 3 years ओनली. म्हणजे शॉर्ट वर्किंग रिकवर तुम्ही कधी करू शकता पहिल्या 3 वर्षांमध्ये. मग आता पहिल्या 3 वर्षांमध्ये म्हणजे 2015 to 2017 एवढ्या 3 वर्षांमध्येच आपण शॉर्ट वर्किंगची रिकव्हरी करू शकतो. मागचे 2 जे प्रॉब्लेम होते त्या दोन्ही प्रॉब्लेममध्ये ज्या वर्षी शॉर्ट वर्किंग सफर होईल त्याच्या पुढच्या 2 वर्षांमध्ये आपण करू शकत होतो. पहिल्या प्रॉब्लेममध्ये आपण पहिल्या 5 वर्षांमध्ये रिकवर करू शकत होतो. या प्रॉब्लेममध्ये पुन्हा एकदा कंडिशन अशी आहे की पहिल्या 3 वर्षातच तुमची रिकव्हरी तुम्ही करू शकता, नंतर नाही करू शकत. ॲन्युअल आउटपुट आपल्याला दिलं आहे. इयर मी लिहिलेत ऑलरेडी 2015 to 2019 आणि आउटपुट दिलं आहे 1600, त्यानंतर 4000, त्यानंतर 6000, त्यानंतर 10,000, त्यानंतर 3600. ओके. आउटपुटला रॉयल्टीच्या रेटने मल्टिप्लाय करायचं आहे. रॉयल्टीचा रेट आहे ₹0.25 म्हणजेच थोडक्यात 25 पैसे. तर 1600ला 0.25ने मल्टिप्लाय केलं तर ते येतील 400. 4000ला 0.25ने मल्टिप्लाय केलं तर ते येईल 1000. 6000ला 0.25ने मल्टिप्लाय केलं तर ते येईल 1500. 10,000ला 0.25ने मल्टिप्लाय केलं तर 2500 आणि 3600ला 0.25ने मल्टिप्लाय केलं तर 900 आलं. ओके. सो आपल्या टेबलचा जो अर्धा पार्ट आहे तो कंप्लीट झाला. पुढे त्यांनी असं म्हटलं रेकॉर्ड द अबाउट ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ ए लिमिटेड. आपल्याला एच्या बुक्समध्ये करायचं आहे म्हणजे पुन्हा एकदा लेसीच्या बुक्समध्ये. बाय प्रिपेअरिंग रॉयल्टी अकाउंट, बी लिमिटेड अकाउंट, शॉर्ट वर्किंग अकाउंट, मिनिमम रेंट अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे तुम्हाला ह्या प्रॉब्लेममध्ये डायरेक्टली लेजर विचारलेले आहेत. आता डायरेक्टली जरी लेजर विचारलेले असले तरी आपण या प्रॉब्लेममध्ये जर्नल प्लस लेजर असं करूयात. आणि महत्त्वाचा मुद्दा मिनिमम रेंट अकाउंट विचारला आहे. पहिल्या 3ही प्रॉब्लेममध्ये आपण मिनिमम रेंट अकाउंट ओपन केलेला नव्हता किंवा जर्नल एंट्रीमध्ये सुद्धा मिनिमम रेंट नव्हतं. तर या प्रॉब्लेममध्ये आपण जर्नल एंट्री करताना मिनिमम रेंट इन्क्लूड असलेल्या जर्नल एंट्री करणार आणि नंतर आपण त्याचं लेजर पोस्टिंग करणार. सो जरी त्यांनी लेजर विचारलं असलं तरी आपण जर्नल प्लस लेजर दोन्ही पण करणार आहोत. आता आपला नेहमीप्रमाणे जो वर्किंग नोटचा पार्ट आहे तो आपण स्टार्ट करूयात. फर्स्ट इयर 2015 आहे. त्याला तुमची रॉयल्टी आहे फक्त ₹400 आणि मिनिमम रेंट आहे 1500. सो हिअर रॉयल्टी इज लेस दॅन मिनिमम रेंट. म्हणजे लेसीला शॉर्ट वर्किंग सफर करावं लागलं. किती शॉर्ट वर्किंग सफर करायला लागलं? 1100. बरोबर आहे. जर शॉर्ट वर्किंग सफर करावं लागलं तर रिकव्हरीचा प्रश्न येत नाही, त्यामुळे ते येणार डॅश. आणि रिटर्न ऑफ करूच शकणार नाही कारण पहिल्या 3 वर्षांमध्ये तुम्ही रिकवर करू शकता. सो फर्स्ट इयरला इमिजिएटली आपण राईट ऑफ करणार नाही. आपण अजून पुढची 2 वर्ष वाट बघणार की ह्या सफर झालेल्या शॉर्ट वर्किंगमधनं काही रिकवर होतं आहे का. नाहीच झालं तर आपण राईट ऑफ करणार.
आता रॉयल्टी आहे 400, मिनिमम रेंट आहे 1500. आपला रूल आहे विच एव्हर इज हायर किंवा विच एव्हर इज ग्रेटर. यातली रक्कम किती आहे 1500. तर अमाऊंट पेएबल आहे 1500. लक्षात आलं. लँडलॉर्डला आपल्याला तेवढी मिनिमम रक्कम पेड करायला लागेल. आता जर्नल एंट्री. जर्नल एंट्री करताना आपल्याला चेंज काय होणार आहे, तर आपण ही नॉर्मल आपली एंट्री होती बरोबर आहे 2015ला. पहिली एंट्री काय असते आपली, तर रॉयल्टीज पेएबल. लेसी म्हणतो रॉयल्टीज पेएबल. त्याची नॉर्मल एंट्री काय असते, रॉयल्टी अकाउंट डेबिट, त्यानंतर शॉर्ट वर्किंग अकाउंट डेबिट टू लँडलॉर्ड अकाउंट किंवा टू लेसर अकाउंट, अशी आपली एंट्री असते. याच्यामध्ये आपल्याला चेंज काय होणार आहे, मिनिमम रेंट अकाउंट असल्यामुळे आपल्याला चेंज होणार आहे. तो चेंज मी तुम्हाला इथे सांगतो काय आहे तो. रॉयल्टीज अकाउंट डेबिट बरोबर आहे, शॉर्ट वर्किंग अकाउंट डेबिट ते पण बरोबर आहे. शॉर्ट वर्किंग अकाउंट डेबिट बरोबर आहे. टू लेसर अकाउंट किंवा टू लँडलॉर्ड अकाउंट असं करण्याच्या ऐवजी आपण इथे अकाउंट घेतो टू मिनिमम रेंट अकाउंट. ओके. आणि रॉयल्टीची अमाऊंट किती आली होती आत्ता आपली, तर 400 आणि शॉर्ट वर्किंग किती आलं 1100. सो रॉयल्टी अकाउंट डेबिट 400, शॉर्ट वर्किंग अकाउंट डेबिट 1100, टू मिनिमम रेंट किती 1500. हा चेंज झाला. इमिजिएटली मिनिमम रेंट अकाउंट आल्यामुळे इमिजिएटली नेक्स्ट एंट्री आपली ॲडिशनल एंट्री काय होणार सेम डेटला, तर ती एंट्री आपण बघितलेली आहे. मिनिमम रेंट अकाउंट डेबिट 1500 टू लँडलॉर्ड किंवा लेसर अकाउंट म्हणजे टू बी लिमिटेड अकाउंट 1500. म्हणजे मिनिमम रेंटला पहिल्या एंट्रीमध्ये क्रेडिट आणि इमिजिएट दुसरी एंट्री त्याच्यामध्ये मिनिमम रेंटला डेबिट येणार आहे. ठीक आहे. ह्या दोन एंट्री आपण झाल्या. म्हणजे पहिली एक जी एंट्री असते त्याच्याऐवजी दोन एंट्री केल्यात आपण. आता पुढची एंट्री काय असते, तर जो काही बी आहे म्हणजे लेसर आहे त्याला अमाऊंट आपल्याला पेड करायची आहे. किती पेड करायची आहे 1500. त्याला आपण अमाऊंट पेड करणार बी लिमिटेड अकाउंट डेबिट टू बँक 1500. बरोबर. नेक्स्ट एंट्री कुठली असते लेसीच्या बुकमध्ये, तर जो काही रॉयल्टीजचा बॅलन्स आहे तो प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर करायचा. सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 400 टू रॉयल्टी अकाउंट 400. ओके. म्हणजे आपल्याला चेंज काय लक्षात ठेवायचं आहे, जर तुम्हाला मिनिमम रेंट अकाउंट ओपन करायला सांगितलं तर तेव्हा तुमच्या पहिल्या एंट्रीमध्ये एक एंट्री जी असते त्याच्याऐवजी त्याला स्प्लिट करून दोन एंट्री होतात. या दोन एंट्री आपण इथे आत्ता केलेल्या आहेत. आता आपण याचं लेजर पोस्टिंग पण करूयात. आपल्याला 5 अकाउंट वेगवेगळे विचारले. ते 5ही अकाउंट आपण इथे ऑलरेडी मी ड्रॉ केले. पहिला अकाउंट आहे रॉयल्टी अकाउंट, त्याच्या पुढचा अकाउंट आहे तो शॉर्ट वर्किंग अकाउंट, त्याच्या पुढचा आहे तो मिनिमम रेंट अकाउंट, हा आपण अकाउंट पहिल्यांदाच करतो आहे. या अगोदरच्या प्रॉब्लेममध्ये मिनिमम रेंट अकाउंट आपण केलेलं नव्हतं. त्यानंतर बी लिमिटेड अकाउंट म्हणजे थोडक्यात लेसरचा अकाउंट, आणि त्याच्या पुढचा शेवटचा अकाउंट आहे आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके. आता आपली एक एक पार्ट आपण करत जाऊयात. सगळ्यात पहिली एंट्री आहे रॉयल्टीज डेबिट शॉर्ट वर्किंग डेबिट टू मिनिमम रेंट. मग रॉयल्टीला डेबिट 400, शॉर्ट वर्किंगला डेबिट 1100, मिनिमम रेंटला क्रेडिट आहे 1500. सो रॉयल्टीच्या डेबिटला 31 डिसेंबर 2015, रॉयल्टीच्या डेबिटला टू
मिनिमम रेंट अकाउंट, जी अमाऊंट आली आपली फक्त 500 रुपीज, सॉरी 400 रुपीज. ओके. नंतर शॉर्ट वर्किंगला पण डेबिट आहे, तर त्याच्याही डेबिटला 31 डिसेंबर 2015ला टू मिनिमम रेंट, तर ती अमाऊंट आहे 1100. बरोबर. आणि मिनिमम रेंटला एकूण क्रेडिट किती द्यायचं आपल्याला? 1500 रुपये. तर मिनिमम रेंटच्या क्रेडिटला 31 डिसेंबर 15ला बाय रॉयल्टी ₹400 आणि बाय शॉर्ट वर्किंग $1100. ओके. हे आपण पहिल्या जर्नल एंट्रीचं पोस्टिंग केलं. आता सेकंड एंट्री काय आहे? तर मिनिमम रेंट अकाउंट डेबिट टू बी लिमिटेड. मग आता मिनिमम रेंट अकाउंटच्या डेबिटला टू बी लिमिटेड 31 डिसेंबर 2015 टू बी लिमिटेड अकाउंट, जेवढी अमाऊंट त्याला पेएबल आहे ती आहे 1500. बी लिमिटेडच्या क्रेडिटला 31 डिसेंबर 15 बाय मिनिमम रेंट अकाउंट, बाय मिनिमम रेंट अकाउंट 1500. ओके. आता नेक्स्ट एंट्री, या पहिल्या दोन एंट्रीचं पोस्टिंग झालं. बी अकाउंट डेबिट टू बँक, म्हणजे लँडलॉर्डला किंवा लेसरला आपण अमाऊंट ती पेड करणार. मग बीच्या डेबिटला टू बँक, बीच्या डेबिटला 31 डिसेंबर 2015 टू बँक अकाउंट, जेवढी अमाऊंट पेड करायची ती केली, म्हणजे 1500. ओके. आता लास्ट एंट्री अशी आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू रॉयल्टी 400, जेवढी रॉयल्टी आहे तेवढी प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर करणार. सो रॉयल्टीच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू रॉयल्टी 400 आणि रॉयल्टी अकाउंटच्या क्रेडिटला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ₹400. ओके. आता हे आपलं काय झालं, पहिल्या वर्षीचं आपण पोस्टिंग पूर्ण केलं. आता आपल्याला याचं बॅलन्सिंग करायचं आहे. तर रॉयल्टी अकाउंट तो टॅली होणार एका लाईनमध्ये, कारण जेवढी रॉयल्टी होती तेवढंच आपण प्रॉफिट अँड लॉसला जर बॅलन्स ट्रान्सफर करतो. पुढचा अकाउंट शॉर्ट वर्किंग आहे. शॉर्ट वर्किंग अकाउंटचा आपल्याला बॅलन्स येत राहणार, कारण शॉर्ट वर्किंग रिकवर पण झालेलं नाही आहे आणि ते राईट ऑफ पण केलेलं नाही आहे. त्यामुळे त्याचा बॅलन्स जो आहे तो येणार. बॅलन्स आपण करणार, डेबिट साईड मोठी आहे ऑब्व्हियसली, टोटल 1100. इकडे आपण म्हणणार 31 डिसेंबर 15 बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 1100. हा बॅलन्स नेक्स्ट इयरचा ओपनिंग, म्हणजे आपण इथे लिहिणार 31 डिसेंबर 2016ला टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 1100. ओके. नेक्स्ट आहे मिनिमम रेंट अकाउंट. मिनिमम रेंट अकाउंट दरवर्षी टॅली होणार. याचं कारण असं आहे की आपण एंट्री करताना पहिल्या एंट्रीमध्ये मिनिमम रेंटला क्रेडिट देतो आणि दुसऱ्या एंट्रीला इमिजिएटली डेबिट देतो, त्यामुळे तो दरवर्षी टॅली होत जाईल.
डेबिटची टोटल 1500 आणि क्रेडिटची टोटल पण एक्झॅक्टली सेम आहे 1500. ठीक आहे. त्याच्या पुढचं अकाउंट आहे बी लिमिटेड. बी लिमिटेड पण टॅली होणार, एकाच लाईनमध्ये टॅली होते, फक्त 2 अंडरलाईन करूयात. याचं कारण असं आहे की बी लिमिटेडला जेवढी अमाऊंट पेएबल असते ती त्याला क्रेडिट होणार आणि तेवढी अमाऊंट पेड केली की डेबिट, त्यामुळे तो अकाउंट टॅली झाला. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला माहिती आहे की आपल्याला ॲक्च्युली क्लोज करता येत नाही ऑफिशियली, कारण इतर कुठले कुठले आयटम्स तिथे असणार आहेत. पण आत्ता आपल्या दृष्टीने आपण फक्त क्लोज करणार, ऑफिशियली नाही पण क्लोज करणार की इथे एवढा आत्ता आहे बॅलन्स. हे झालं आता आपलं पहिलं वर्ष संपलं, त्याच्यात जर्नल पण झालं आणि त्याचं लेजर झालं. आता नेक्स्ट इयर 2016.